निलेश दिलीप तांबे. निलेश सोबत त्याची आई सुद्धा आलेली आहे. निलेशची निवड सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ या पदावर झाली आहे. याआधी महाराष्ट्र राजपत्रित सेवा गट ब सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर त्याची निवड झालेली होती. शिक्षणाने BE कॉम्प्युटर इंजिनियर, मूळचा पुण्याचाच आहे आणि चाणक्य मंडलमध्ये त्यांनी MPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केलेला आहे. निलेशचा अजून एक कौतुकास्पद मुद्दा म्हणजे की STIच्या परीक्षेमध्ये राज्यात पहिला आलेला होता तो. निलेश आता त्याचं मनोगत व्यक्त करेल. आदरणीय धर्माधिकारी सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय महाजन सर, माझा अत्यंत प्रिय असलेला सर्व शिक्षक वृंद आणि सर्व यशस्वीत तसेच चाणक्य मंडल परिवाराचे सदस्य असलेले सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि त्यांचे पालक यांना सर्वांना नमस्ते. माझं नाव निलेश दिलीप तांबे. माझं मूळ गाव पुण्याचं आहे, पण माझा जन्म आणि शिक्षण हे मुंबईतून झालेलं आहे. बरेच जण मला विचारतात की मुंबईत राहून तू कसं केलं, म्हणजे एकतर प्रथम क्रमांक पटकावला, तसंच राज्यसेवेमधून पोस्ट निघाली. सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही कुठे आहात याला याने जास्त फरक नाही पडत. तुमच्या डोक्यात काय चाललंय, तुमच्या हृदयात काय चाललंय ना, यानेच तुमचं यश निश्चित होतं. मी BE कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर मी IT मध्ये जॉबसुद्धा केला, पण त्यात काही माझा जीव असा रमत नव्हता. त्यामुळे 4-5 वर्ष जॉब करून मी जॉब सोडला. तेव्हा घरी असा बॉम्ब फुटल्यासारखंच झालं की काय करतोय हा, एवढी चांगल्या पगाराची नोकरी सोडून तू कुठं नक्की काय करायचं आहे. तेव्हा मलाही माहीत नव्हतं मला काय करायचं होतं. पण मग मी या क्षेत्राकडे वळालो आणि सगळ्यांकडूनच होते अशी चूक माझ्याकडून सुद्धा झाली की मी सगळ्याच एक्झाम देत होतो. स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, बँकेची POची एक्झाम असेल किंवा अजून भरपूर एक्झाम आहेत. सगळ्यांचंच प्रिपरेशन सुरू होतं. मग त्याची गत अशी झाली की एक ना धड भाराभर चिंता असं झालं होतं. मग शेवटी कोविडमध्ये जरा सगळं जग थांबलं होतं. तेव्हा मलाही थोडा विचार करायला वेळ मिळाला की नक्की कुठे जायचं आहे मला. तर मग सरते शेवटी माझ्या मनातूनच एक उत्तर आलं की लोकसेवाच करायची आहे आपल्याला. मग त्यानंतर मी सेवेच्या तयारीला सुरुवात केली. सुरुवातीची 2 वर्ष मी स्वतःहूनच करत होतो, कारण एक हुशार मुलगा असा स्टॅम्प बसलेला, त्याच्यामुळे स्वतःमध्ये एक अहंकार होता की करून घेईल सगळं, बघू काय होतंय ते, माझ्याच्याने होणार आहे सगळं. पण 2 अटेम्प्ट जेव्हा फेल केले तेव्हा कळलं की आपल्या एकट्याच्याने काय होणार नाहीये, कुठेतरी मार्गदर्शनाची गरज आहे. तर मग असंही होतं की आपल्या डोक्यात काय चाललं आणि आपल्या हृदयात काय हे पण मॅटर करतं, की डोक्यात तो अहंकार होता त्याच्यामुळे मी पुढे जाऊ शकत नव्हतो. फायनली मी चाणक्य मंडल परिवारांमध्ये मार्गदर्शनासाठी कोर्स जॉईन केला. तेव्हा इथे जाऊन कळालं की माझ्यापेक्षा तर इथे रथी महारथीच बसले. त्या प्रत्येक पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जिओग्राफी सगळ्यांमधलेच अतिशय एक्सपर्ट अशी फॅकल्टी आहे, ज्यांनी मग व्यवस्थित एक पहिली उलगडून दाखवला त्या विषयाचा. इकॉनॉमी आणि पॉलिटीचा काही संबंधच नव्हता माझा इंजिनिअरिंग केल्यामुळे. आणि मला तर सुरुवातीची 2 वर्ष जेव्हा मी अभ्यास करत होतो स्वतः, तर इकॉनॉमीचं ओठ काही कळायचंच नाही. काय भांडवली महसूल काय असतं, महसुली तूट काय असते, काही सगळं असं बाउन्सर जातं डोक्यावरून. मग शेवटी मयूर दादांनी एवढं छान शिकवलं की ते अजूनही मयूरदाराचा एक असा चार्ट येतो, भांडवली खर्च, भांडवली महसूल, त्याचे छान 4 कॉलम्स वाढतात आणि सांगतात की इथे हे असतं, इथे हे असतं, इथे असतं. तेव्हा ते असं फिट बसले, ते आजही माझ्या डोळ्यासमोर येतं. आणि एक सांगायचं म्हणजे लेक्चर झाल्यानंतर मयूर सरांचं सगळे कपडे असे ना खडूने भरलेले असायचे. म्हणजे ती डेडिकेशन, म्हणजे मी शाळेत सुद्धा कुणाचं असं बघितलं नव्हतं. सलग 2 तास शिकवणं एकाच वेळी आणि 3 लेक्चर्स घेणं एका वेळी, म्हणजे एनर्जी, अफलातून एनर्जी सगळ्यांचीच, सर्वच शिक्षकांची. हा खूप मोठा टर्निंग पॉईंट होता माझ्यासाठी की मला आजपर्यंत असे आदर्श कोणाचे ठेवले नव्हते, कारण परत सांगले का अहंकार होता की हुशार मुलगा आहे. पण मग हे आदर्श असे लाभले ना की मग त्यांचं जे डेडिकेशन आहे, जी निष्ठा आहे त्यांच्या कामाप्रतीची, ती मला फार भावली. आणि तिथे सांगेल की तिथून माझा खरा प्रवास सुरू झाला. तिथे माझं व्यक्तिमत्व घडायला सुरुवात झाली. नम्रपणा आला,
समोरच्याचं ऐकून घेणं, स्वतःला शहाणं न समजणं जास्त, हे सगळं आलं. त्यामुळे अभ्यासाची व्याप्ती वाढली. अभ्यास खोलात जाऊन कसं करणं हे सुद्धा जमायला लागलं. अभ्यास खोलात जाऊन कसं करायचं याचं एक उदाहरण देतो. मी यांच्या सगळ्यांकडून इन्स्पायर झालंच होतो. तर एक आता मॉन्सून सीझन चालू आहे. तर मॉन्सूनची नक्की काय असतं मला ते कळतच नव्हतं नक्की काय होतं. मी फक्त 1-2 आठवडे फक्त मॉन्सून करत होतो. म्हणजे मला पण ते कळत होतं की काहीतरी आपलं साईड ट्रॅकला चाललोय, पण ती क्युरिओसिटी होतीये की नक्की हे काय असतं, एवढे सगळे फॅक्टर्स का लक्षात घेतो. तर ही क्युरिओसिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे नाही समजत ना, मग त्याच्या मागेच लागायला पाहिजे. तू का नाही समजत मला सांग, काय तुझ्याकडे काय असणं असं बनण्यासारखं. ते स्वतःहून समजून घेणं, इंटरनेटचा वापर करणं, जे शिकवतात त्यांचंही मार्गदर्शन घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. अजून एक सांगायचं म्हटलं तर कन्सिस्टन्सी सुद्धा फार महत्त्वाची आहे. रोम वॉज अन बिल्ट इन अ डे असं म्हणतात. रोम शहर काही एका दिवसात बनलं नव्हतं. तर त्याचप्रमाणे आपलं यश काही एका दिवसात बनत नाही. आज इथे एवढे सगळे अधिकारी मित्रमैत्रिणी जमलेले आहेत, ते तुम्हाला त्यांचे अनुभव सांगत आहेत. ही काय यांच्याकडे काय जादूची छडी नाही की त्यांनी काहीतरी सांगितलं आणि तुम्ही फक्त ऐकलं आणि झाले तुम्ही अधिकारी, असं नाही होणार आहे. तुम्हाला कन्सिस्टंटली रोजच्या रोज तुम्हाला तो अभ्यास करावा लागणार आहे. एकही दिवस मध्ये खंड पडला नाही पाहिजे. असंच मी सुद्धा हेच फॉलो केलं. इथल्या सर्व अधिकारी मित्रमैत्रिणी सुद्धा हेच केलं असणार आहे. सो 2 वर्ष माझं हे प्रिपरेशन सुरू होतं. थोडा वेळ घेतोय. 2 वर्ष माझं प्रिपरेशन सुरू होतं. माझ्या पहिल्या 3 प्रिलिम्स मुख्य काहीच माझं झालं नव्हतं, क्लिअर होत नव्हतं. पण शेवटी जेव्हा 2024 ची प्रिलिम दिली, व्यवस्थित अभ्यास करून, व्यवस्थित प्लॅन करून, अगदी व्यवस्थित टाइम टेबल आखून, रिव्हिजन शेड्यूल वगैरे सगळं तयार करून, जे मला चाणक्य मंडल परिवाराकडून जे मिळालं आहे की असा अभ्यास करावा, हे असं टाइम टेबल असावं, हे सोर्सेस वापरावे, अशी प्रॅक्टिस करावी, एक्झाम पेपर कसे द्यावेत, हे सगळं मी व्यवस्थित अंमलात आणलं. आणि त्यामुळे माझी राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, तसंच कंबाईन पूर्व, कंबाईन मुख्य या सगळ्या परीक्षा मी पास झालो. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की व्यवस्थित प्लॅनिंग करा. फक्त प्लॅनिंग नका करू, ते व्यवस्थित फॉलो पण करा. हे फार महत्त्वाचं आहे. या सर्व प्रवासात माझ्या कुटुंबाचा फार मोठा हातभार आहे. कारण एका 25 वर्ष उलटून गेलेल्या मुलाला पोसणं किंवा सांभाळणं हे जरा विचित्र वाटतं ऐकायला. पण माझ्या आई वडिलांनी, माझ्या बहिणीने मला खंबीर आधार दिला. ते म्हटले की तू कर, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. हे उपकार मी कधीच विसरू नाही शकणार. आणि म्हणून तुम्हाला पण मी सांगेल की ती कृतज्ञता असू द्या आई वडिलांप्रती, तुमच्या कुटुंबाप्रती, जे तुमच्यासाठी एवढे कष्ट घेत आहेत. ही कृतज्ञता फार महत्त्वाची आहे. त्याने एक नम्रपणा येतो आपल्यामध्ये आणि एक इन्स्पिरेशन सुद्धा मिळते. इन्स्पिरेशन कशी, ती जेव्हा आपण नम्र होतो तेव्हा आपण आजूबाजूला पण बघायला सुरुवात करतो. आणि प्रत्येक माणसाचं स्ट्रगल हे वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे बरेच स्टुडंट विचारतात की इन्स्पिरेशनसाठी काय करावं. तर कोणा मोठ्या माणसालाच फॉलो करा असं काही नाही. आजूबाजूला बघा, खूप सारे सामान्य माणसं आहेत ज्यांची परिस्थिती फार खडतर आहे, पण ते हार कधी मानत नाही. ते दटून असतात. ते आलेला दिवस व्यवस्थित फॉलो करतात, जे असेल त्यांचं काम व्यवस्थित करतात. तर इन्स्पिरेशन तिथून घ्या. ते शेवटी एवढंच सांगेल की सर्वेत्र सुखीनं संतु, हाच भाव कायम मनात ठेवा. व्यवस्थित प्रिपरेशन करा, यश तुमचं आहे. धन्यवाद.